डेन्मार्कमधील जेवण आपल्या भारतामध्ये भाकरी, भाजी, भात आणि आमटी खाल्ल्याशिवाय आपल्याला जेवल्यासारखं वाटतच नाही. पण इथं डेन्मार्कमध्ये हे भारतीय जेवण कुठंच मिळालं नाही. इथले लोक गाईचं, डुकराचं, कोंबडीचं मांस, मासे व अंडी ब्रेड बरोबर खातात. इथं अनेक प्रकारचे ब्रेड मिळतात. ब्रेडमध्ये खूपच पौष्टिक पदार्थ घातलेले असतात. म्हणजे बिया वगैरे. संपूर्ण जेवणामध्ये मद्य, वाईन आणि बियर या पेयांचा समावेश असतोच. इथं पिझ्झा, पास्ता, बर्गर, सँडविच, रोल्स, ब्रेड आणि सॅलड मिळतात. शाकाहारीमध्ये सफरचंद, संत्री, पियर्स, प्लम, बटाटा, काकडी, गाजर, मका आणि केळी यांचा समावेश असतो. आम्ही ज्या ज्या ठिकाणी बाहेर जेवायला गेलो त्या ठिकाणी आम्हाला गाईचं आणि बैलाचं मांस देऊ नका असं आम्ही त्यांना सांगितलं. कारण आम्ही गाईची आणि बैलांची पूजा करत असतो. त्यांना दैवत मानत असतो. आम्ही घरी मात्र चपाती, भाजी, आमटी आणि भात वगैरे खात असतो. आम्ही लोकांनी इथं एक इंडियन शॉप शोधून काढलं आहे. तिथून आम्ही गव्हाचं पीठ, कडधान्य, तांदूळ आणि भाजीपाला घेऊन येत असतो. त्यामुळं आम्हाला घरी भारतीय पद्धतीचं जेवण घेता येते. शेवटी एकच लक्षात आलं की कुठेही जा, पण कोल्हापुरी जेवण ते जेवणच. त्याला दुसरी उपमा नाही आणि त्याला दुसरी सवत पण नाही. थँक यू.